नमस्कार. माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्यानुसार आपण विविध ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये माहिती अधिकाराचे अर्ज करत असतो. त्याचप्रमाणे आपण प्रथम अपीलसुद्धा करत असतो. काही वेळा असं निदर्शनास येतं की आपण जिथं माहिती अधिकार अर्ज केलेला आहे, आपण जी माहिती मागवलेली आहे ते काम संबंधित व्यक्तीच्या म्हणजे संबंधित शासकीय कर्मचाऱ्याच्या टेबलचं काम आहे, किंवा आपण जिथं अपील केलेलं आहे तर त्या अपिलाची सुनावणी घेण्याचं काम जे प्रथम अपील अधिकारी करत असतात, तर त्यांच्याशी संबंधितच ही आपली माहिती आहे. अशा पद्धतीचे बऱ्याच केसेस होतात आणि त्यामध्ये माहिती देताना ते पक्षपातीपणा करू शकतात किंवा योग्य न्याय माहिती अधिकार कार्यकर्त्याला मिळत नाही आणि अर्जदाराला ती माहिती व्यवस्थित मिळत नाही. त्याच्यामध्ये पक्षपातीपणा होऊ शकतो. याला अनुसरून 7/9/2016 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक काढले. त्या परिपत्रकामध्ये असा उल्लेख केलेला आहे की जे कोणी प्रथम अपील अधिकारी आणि शासकीय जनमाहिती अधिकारी यांच्या संबंधित माहिती देण्यासाठी तेच जर शासकीय जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी असतील सुनावणी घेण्याकरता, तर यांना बदलून तो चार्ज दुसऱ्याकडे द्यायचा आहे आणि त्याची सुनावणी यासाठी त्यांनी वेगळे प्रथम अपील अधिकारी आणि वेगळे जनमाहिती अधिकारी त्या विशिष्ट प्रकरणापुरते नियुक्त करायचे असा आदेश आहे. बऱ्याच कार्यकर्त्यांचे फोन येतात किंवा बऱ्याच कार्यकर्त्यांचं असं म्हणणं असते की आम्ही माहिती मागवलेली आहे, पण माहिती देणारा अधिकारी पण तोच आहे आणि जनमाहिती अधिकारी पण तोच आहे, किंवा आम्ही जिथं प्रथम अपील केलेलं आहे तो ते अपील चालवणारा जो अधिकारी आहे त्याच्याशी संबंधितच ती माहिती किंवा त्याच्या कामाशी संबंधितच ती माहिती आहे. तर त्यामुळे ते आपल्या मनाप्रमाणे सोयीस्कर निर्णय देतात आणि मग आपल्याला विनाकारण द्वितीय अपीलात जावं लागतं किंवा कलम 18 खाली तक्रार करावी लागते. तर या सगळ्यासाठी 7/9/2016 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं एक परिपत्रक काढून अशा प्रकरणामध्ये संबंधित विभाग प्रमुखांना किंवा संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाला असे आदेश दिलेले आहेत की प्रथम अपील अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी हे वेगळे नियुक्त करावेत. ज्यांच्याशी संबंधित आहेत त्यांच्याकडे माहिती देण्याबाबत सूचना त्यांनी केल्या आहेत की त्यांच्याकडे माहिती न देता दुसऱ्याकडे चार्ज द्यावा आणि त्यांनी ती माहिती आपल्याला उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून हा कायदा चांगल्या पद्धतीनं नागरिकांच्यात जाईल. पक्षपातीपणा हा कायदा राबवताना होणार नाही याची काळजी महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे. आणि मी याबाबतचा जो शासन आदेश आहे, शासन निर्णय आहे, तो सुद्धा या व्हिडिओसोबत पोस्ट करतो आहे. तर आपण सर्वांनी त्याचं अवलोकन करावं आणि जिथे जिथे असे प्रकार घडत असेल तिथे एक साधा लेखी अर्ज करून सांगावं की तुमच्याशी संबंधित माहिती आहे, त्यामुळे ही माहिती तुम्ही देताना पक्षपातीपणा होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही दुसरा जनमाहिती अधिकारी नियुक्त करून त्याच्यामार्फत माहिती देण्यात यावी, किंवा आमचं अपील चालवताना दुसरा अपील अधिकारी नियुक्त करून तुम्ही ही माहिती अपील चालवून द्यावं, जेणेकरून आमच्या माहितीला न्याय मिळेल आणि आम्हाला माहिती मिळेल आणि या कायद्याचा पुरेपूर उपयोग होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. अभिजित राजेंद्र पटवा, चळवळ माहिती अधिकाराची, 99 21 600 800. धन्यवाद.